महिला शक्ती जिंदाबाद, महिला शक्ती जिंदाबाद। नवापूर इथं सत्यशोधक महिला मेळावा संपन्न, 15 ठराव मंजूर, अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा। नवापूर येथील भाजी मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये सत्यशोधक महिला सभेच्या वतीनं भव्य सत्यशोधक महिला मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्यात महिलांच्या व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर 15 ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। प्रशासनाने या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा महिलांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। मेळाव्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले रचित सत्याचा अखंड गायनाने झाली। त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या होमाबाई गावित व शांताबाई गावित यांचा आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले लुगडं देऊन सत्कार करण्यात आला। या मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून सुशीला मावळी साखरी, कॉम्रेड शीतल गावित, सत्यशोधक महिला अध्यक्षा कॉम्रेड गेवाबाई गावित तसेच ज्येष्ठ नेत्या होमाबाई गावित यांनी महिलांना मार्गदर्शन केलं। विचार मंचावर कॉम्रेड मनीला गावित, रंगूबाई मावची, कल्पना गावित उपस्थित होत्या। मेळाव्यात मंजूर ठरावात नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थिनीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी व तक्रार निवारण यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली। तसेच नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा परिसर गांजामुक्त करावा, अंमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करावी, युवक व विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबवाव्यात असे ठराव करण्यात आले। याशिवाय आदिवासी महिलांना कसत असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा देणं, वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आदिवासी कोड तयार करणं, महिलांमधील कुपोषण व रक्तक्षय कमी करण्यासाठी विशेष योजना राबवणं, दुर्गम भागात आरोग्य सेवा वाढवणं, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा वाढवणं, जंगलावर आधारित उपजीविकेसाठी बाजारपेठ उपलब्ध करणं, शेतमालाला हमीभाव देणं, कामगार महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणं, समान कामाला समान वेतनाची अंमलबजावणी करणं आदी मागण्या करण्यात आल्या। गरोदर माता व आपत्कालीन रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गावातील व परिसरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून पक्के डांबरी व सिमेंट रस्ते तयार करावेत। ज्या ठिकाणी रस्ते नाही तिथं नवीन रस्ते मंजूर करून बांधकाम करावं, त्यासाठी तातडीने विविध निधी उपलब्ध करून द्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला। अध्यक्ष भाषणात कॉम्रेड शीतल गावित यांनी ठरावाचं वाचन केलं। उपस्थित महिलांनी हात वर करून ठरावांना एकमताने मंजुरी दिली। कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेत बायऱ्या लढणाऱ्या, नव निर्माण करणाऱ्या, लढेंगे जीतेंगे, जमीन आमच्या हक्काची, आई सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, आई देवमोगरा माता की जय अशा घोषणा दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड आर.टी. गावित, राजेश गावित, गोपजी गावित, रणजित गावित, जलमसिंग गावित, दिवानजी नाईक, सुनील गावित, रामदास गावित, रंगूबाई मावची, सुकऱ्या गावित, बाल्या गावित आदींनी परिश्रम घेतला। एकदम वाईट परिस्थिती आम्ही जेव्हा मागे चक्करमात लक्ष द्या में खूप वाईट वाट आहे। आम्ही मान ही शर्मेने खाली आहे की आपले समाज या देशा एक इंग्रज सरकार सोडो की पळक कोण लावणार समाज या देशात स्वातंत्र्य कोराहाती लढाई संघर्ष कराम एक नंबर समाजातो एक आपले समाजा आदर्श इतर समाज लिहिलेला आता आणि त्याच घटकेल आज आपले समाजा जे आपले पोहे आम्ही जी पिढी आहे ती पिढी बर्बाद कोण काम ये सरकार भी करेलो है, उच्च जात वर्ग है तो भी करेलो है कि आपले आदिवासी समाज वो अगला हमें विकिन अगला हमें जाने दोजे हरा होता नोकरी जाने दोजे या आधी अख्खे चौकीने कट कारस्थान कोण आपे पहाल बिघडवणा काम हे करेला आहे। ये तलाठी जावळे है, तलाठी बहिरत होमबोर्ड पोलीस स्टेशन है, या बस स्टॉपा पासाडे 18, 17, 15 वर्ष पोहे गांजो पीते, सिगरेट पीते बहिर होते हैं। पोलीस वाला येता जाता अधिकारी येता जाता कादोस काय अफेल है म्हणजे काय आहे की जाणून बुजून आपले पहाल ही व्यसना धीर कोनो आणि आपले समाज और समाप्त करना काम हे करेला या की आपण आजच्या या महिला मेळावा मा एक विनंती रही की एक ठराव आपा को हो की नवापूर तालुका मग ते चिंचपाडा, विसरवाडी, खांडबारा आणि नवापूर या चारी शहरा ठिकाणी जे कादो गांजो वस्तोरे जो कादो या अंमली पदार्थ वस्तोरे त्या कडक कारवाई पासून तो कोणा भी अधिकारी किंवा कोणा भी नेते मंडळी नातेवाईक रे पण त्या कडक कारवाई येरा तुझे हे के आज या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे। जर या प्रशासनाने आपल्या या मेळावा दखल नाही दे आज आपण ठराव होत्या
तर येणारा ध्यान मोठं मोर्चा स्पेशल महिला मोर्चा काढेल. ये जे गाजो विक्तरी किंवा अंमली पदार्थ विक्तरी हा अख्या दुकाने उलटा पालक करता हा की आपण प्रयत्न करू जर प्रशासनाने लक्ष देणं नाही तर. कारण की आपले समाज बर्बाद राहिलो आहे, आपली पिढी पोहे आपले बर्बाद राहिला आहे. हे हमाबाईची अच्छा ती याच मुळे राहिला आहे. गांजो पिणं, हरो पिणं, अनेक प्रकारचं व्यसने पण त्या व्यसनामागची बुद्धी ही खराब आहे आणि एवढे कठीण आपोआप ते घडी येते हो ते केस तबू हे थांबत होत आहे. यासाठी आजच्या या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे आणि आपण ज्येष्ठरित्या हमाबाई या खूप आभार मानो की त्या थोडक्यात त्या मान्य करूये परंतु एक मौलाचा संदेश व आपण त्या भाषणाद्वारे दिला आहे. त्या पालन आपण हे करू हे आपल्या आजूबाजू जी आपले समाज आहे त्यात सुद्धा आपण की एवढे प्रकरण आहे आपल्या समाजात हे रणायत होते यासाठी आपण दखल लिहिलो आहे. अनेक अनेक गोष्टी घडी राहिल्या आहे. आपल्या नवापूर तालुक्यात सुद्धा त्या घटना घडली राहिल्या आहेत. आज आपले आदिवासी वन हक्क कायदा जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी न करता आपल्याला जमिनीपासून देशोधडी लावा प्रयत्न हे बीजेपी सरकार RSS सरकार प्रणित आणि हिने प्रशासन ही करेल आहे. तुम्हाला वन यारिकेने वन टीम यारिकेने यारे आपले जी कलेक्टर मॅडम है ती काले पुरस्कार देणं पुरस्कार यासाठी देणं का ते कैस तर एक शाळा आहे का ती शाळेत ते पोहे ऍडमिशन देणं. त्याच्यानंतर या नंदुरबार जिल्हा अनेक आरोग्य व्यवस्था सुधारावी सोयी सुविधा आणि प्रयत्न करूया योजनेसाठी प्रयत्न करूया आणि एक विकास पर्व सुरू करूया. कलेक्टर मॅडम आहे का की काले पुरस्कार देणं. परंतु सत्य परिस्थिती जी है ती सत्य परिस्थिती है की या नवापूर तालुक्यात आरोग्य व्यवस्था ही अत्यंत बिकट गेले है. दवाखाने है दवाखाना डॉक्टर मिळे नाही. हे बारीने बारी या गावामध्ये बाया येली आहे का. बारी या ठिकाणी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलो आहे. खूप मोठी इमारत बांधली है दवाखाना ना नर्स मिळे ना डॉक्टर मिळे. आपण अनेक मोर्चाद्वारे सुद्धा के पत्रव्यवहार कोई हो निवेदन देणे की बारी या ठिकाणी आरोग्य केंद्र तालुक्याला बांधलं आहे त्या डुकऱ्यावर होतं कुत्र्यावर होत आहे. आम्ही आदिवासी महिला प्रस्तुती एरे किंवा काही अर्जंट पेशंट एरे तो रस्ता में दम छोड़ी है. तर ये जी गावां में आरोग्य व्यवस्था बळकट तयार होते यासाठी तुम्ही प्रयत्न करा. परंतु ना कलेक्टर वेळ है ना तहसीलदार वेळ है ना हिने जे आरोग्य खातं आहे त्या वेळ आहे. आपल्या आदिवासी समाजात आपल्या आदिवासी बाहेर आदिवासी समाजात आरोग्य व्यवस्था ही हरी रीते उपलब्ध राहण्यासाठी कोर्टात येणे आहे. आपले जी हक्क आहे आपली जी लढाई चालू रही है जल जंगल जमीन आणि त्याच बरोबर आपल्या आदिवासी समाजात जे इतर प्रश्न निर्माण झाले आता त्या प्रश्नासाठी आपल्याला एक मोठं आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. आणि त्या आंदोलनामुळे आपली महिला शक्ती ही प्रबळ आणि भक्कमपणे आपल्याला आघाडी उभी करणं आहे यासाठी मेळावा घेतला आहे. आज आपले पहा आता त्या पहा काही अशी आंदोलनापासून असेल किंवा काही अंशी आपल्या गोष्टीपासून आपल्या जमिनी प्रश्नापासून आपले आरोग्य शिक्षण रोजगार हे जे काही मुद्दे आहेत यापासून पुरुष मंडळी हे ते काही पसडे राहिलेले आहे. तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी व्यसनामध्ये पडे राहिलेली आहे आणि त्यास आता लक्ष नाही. आणि या समाजाला आपल्या समाजाला जर वेठणीवली नाही रे आणि ज्या सरकारी ज्या काही योजना आहेत त्या आपले वन जमिनीचे प्रश्न आहे आपले आरोग्य प्रश्न आहे आपले रोजगार प्रश्न आहे या जर आपल्या समाजा पदरी पाडी येणार आहे तर आपल्या महिला संघटन हे मजबूत करणं आहे. येणारा ध्यान आपण आपल्या जमिनीपासून विस्थापित करण्यासाठी येणे प्रशासन हे कारवाई करणार आहे. आज त्या प्रोसेस सुरू गेली आहे. गावागावात सामूहिक हक्क यानी वैयक्तिक हक्क या भांडणे निर्माण करून दिले आहे. आम्हाला प्रत्येक वेळेस आपलं मोर्चा आंदोलन असेल त्यावेळेस सरकार निर्देशनामध्ये ना कलेक्टर तहसीलदार निर्देशनामध्ये ना की या सामूहिक हक्क जे आहेत या चुकीच्या पद्धती घेता आम्हाला जे पिढ्यान पिढ्यावर जमीन कसी येते तो हक्क म्हणता
आणि तो हक्क दिन उरलो जो जमीन आहे त्या तुम्हाला सामूहिक हक्क करबवा ता आम्हा जीव पदक के ता ती सामूहिक हक्क करबो आणि जंगल जमीन जी आहे ती आम्हाच सांभाळली आहे ती सांभाळाची आम्हा कर्तव्य आहे म्हणजे जबाबदारी आहे आम्हा परंतु प्रशासनाल येण्या वन खाताल या सरकाराल काही कानून आहे त्या आपले जी वनपट्टा आपण वन जमीन कशी खात आहे तीच जमीन सामूहिक हक्क आहे म्हणजे त्या झाडे लावा आहे ठराव आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी आयोजित सत्यशोधक महिला मेळावा स्थळ भाजी मार्केट नवापूर जिल्हा नंदुरबार उपस्थित महिलांनी एकमताने ठराव मंजूर केला आहे. सध्या नवापूर चिंचपडा विसरवाडी व खांडपारा या परिसरात गांजा व इतर अंमली पदार्थाचे विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे तक्रार सातत्याने पुढे येत आहेत. या बेकायदेशीर विक्रीमुळे विशेष आदिवासी युवक व विद्यार्थिनी व्यसनाधीन होत असून त्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्य गंभीर परिणाम होत आहेत. समाजामध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे. म्हणून आजच्या या सत्यशोधक महिला मेळाव्यात सर्व महिला खालील मागण्या करीत आहेत. नवापूर, चिंचपडा, विसरवाडी व खांडपारा येथे गांजा व इतर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित ठिकाणी पोलीस व प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थाची विक्री पूर्णपणे बंद करावी. आदिवासी विद्यार्थी व युवकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबवण्यात यावी. शाळा महाविद्यालय स्तरावर व्यसनमुक्ती शिबिरे, समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे. समाजात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन, पोलीस व सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे कडक पावले उचलावीत. अन्यथा सत्यशोधक महिला सभा तीव्र आंदोलन छेडेल. हा ठराव आज सत्यशोधक महिला मेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी, नवापूर, विसरवाडी.